दमदार नार तर आपण निवडले, पण आता वेळ झाली आहे मिस बावधान निवडण्याची. आणि मिस बावधान निवडण्यासाठी आज आपल्या पारावर येत आहेत खास पाहुणे, ज्याला मिळालाय रुबाबदार देखणा अभिनयाचा वारसा, असा माझा मित्र काश्मीर महाजने. काश्मीर, तू शूटिंगच्या निमित्ताने वेगवेगळ्या गावांमध्ये जात असतोस. आज आमच्या गावात येऊन कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. हा वाडा पाहून परत शहरात जावंसच वाटत नाही. इतका सुंदर आणि देखणा वाडा आहे इथे. आणि हेवा वाटतो या सगळ्या मुलींचा की त्यांना इथे राहायला मिळणार आहे पुढचे अनेक दिवस. महाराष्ट्राचा रांगडा आवाज माननीय नंदेश दादा उमप यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. साजणे साजणे गे साजणे अग साजणे साजणे गे. वाह, लई झाक. वाडा काय विचारायला नको, तुझं रूप काय विचारायला नको, आणि जी मराठी काय विचारायला नको, आणि त्यातली ही जी काय निवडलेत तुम्ही काय विचारायला नको, सगळं येवन आहे. क्या बात. दादा आम्ही काय केलंय मग? काळू बाळू, मला माहित होतं तुम्ही मध्ये बोलणार. अरे तुम्ही तर लय येवन आहे, लय कमाल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया शहरातल्या आपल्या दाई पोरींचं. तर सगळ्यात पहिल्यांदा मी मंचावर बोलवतोय जप करते राधे राधे, काम ठेवत नाही कुठलंच आधे आधे, आ रही है हमारी प्यारी रसिका. कसं वाटलं? तिचा आत्मविश्वास खूप आवडला, आणि खास करून ज्यावेळेस तू सुरुवात केलीस आणि एका मध्यावर आल्यावरती तू तुझ्या साडीचा जो पदर ज्या अदाने असा झटकलास, तिकडेच मला असं वाटतं की आम्हाला सगळ्यांना तू घायल करून टाकलंस आणि तिथेच जिंकलंस. खूप मस्त वाटलं. सतत करते इजा बिजा तिजा, आली 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 आमची श्रीजा. गावातल्या रूढी परंपरा समजून घेऊन जी उमटवते आपला ठसा, अशी आमची जाऊबाई गावातली येते तसा. मला सुद्धा कौतुक वाटतं हिचं की आज आमच्याकडे एक मोहीम पार पाडण्यात आली होती, ती म्हणजे नाक टोचण्याची. म्हणजे आता काही वेळापूर्वी तिने तिचं नाक टोचलेलं आहे. पहिलं तर तुझं खूप खूप कौतुक, कारण हे जे टास्क होतं तू एकटी आहेस जिने हे टास्क पूर्ण केलं, आणि त्याकरता आय थिंक तिच्याकरता खूप खूप टाळ्या वाजवल्या पाहिजे सगळ्यांनी एकदा पुन्हा. संस्कृती जाऊ शकते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया टॅटू क्वीन मोनिशा.
आणि रॅम्पवॉक करून गेल्यात या 5 जणींना बोलवतो. संस्कृती, रसिका, श्रीजा, हेतल आणि मोनिशा. कशाला बोलवलं माहितीये का? नाही काय, आता आपले जे परीक्षक आहेत ते तुम्हाला प्रश्न विचारणार आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. क्या राहत? ठीक आहे, पहिला प्रश्न मी विचारतो नंदेश दादा. माझा प्रश्न रसिकाला आहे. बोकर म्हणजे काय? मला बोकर नाही, मला बोक्या माहित आहे. नाही माहित. काय हिंट मिळू शकेल? जेवणाआधी त्याचं सेवन केलं जातं आणि एक प्रकारचं त्याचं लोणचंही बनवता येतं. कच्ची कैरी? नाही. करत राहा, प्रयत्न करत राहा. एक मिनिट. ड्रायफ्रुट्स? जवळपास अर्ध उत्तर आहे त्यामध्ये. आता तरी अर्ध उत्तर आहे. अक्रोट? अगं ड्राय फ्रुट्स मधलं अर्ध उत्तर आहे. फ्रुट्स. करेक्ट. करवंदासारखं असतं, एक वेगळ्या प्रकारचं फळ आहे बोकर. अच्छा. याचं लोणचंही बनतं. अच्छा, ओके. संस्कृती, तुमच्या आईच्या विहीणबाईचा मुलगा तुमचा कोण? विहीण म्हणजे? तुला विहीण नाही माहितीये का? थोडस माहितीये, थोडीशी विहीण कशी असते? नंदेश आता काय सांगते यावर? जोरदार टाळ्या, जोरदार. हो. बरोबर उत्तर आहे नवरा. पण तिने नवऱ्यालाच नातू करून टाकलं. नाही, तिचं एक्सप्रेशन मस्त होतं. आता एक छोटी मोहीम तुम्हाला राबवायची आहे. साहित्य घेऊन या. आता मी तुम्हाला सगळ्यांना एक एक नारळ देणार आहे. आपण बघूयात 1 मिनिटात कोण किती नारळाच्या शेंड्या उपटू शकतात. तुमची वेळ सुरू होते आता. होते. तर ताकद द्या. हा, वेळ संपत आल्या. 5 4 3 2 1. थांबा. मोनिशाचा नारळ नाही ना? नाही, ते मला असं वाटलं जरा ते फक्त केस ट्रिम करून आली. रसिका? जमलंय. संस्कृती? जसं होतं तसंच, फक्त जरासा शेप दिला. त्याचं काय म्हणायचं? तेजाने जोर लावलाय. चल, ते फक्त बघा बाबा, पुढून आम्ही असे आहोत, माझं तसेच आहोत. काय म्हणायचं याच्यात? कोण जिंकलं? श्रीजा. हो, बऱ्यापैकी. वा. क्या बात. आता आपली पुढची शहरातली पोरं सगळ्यांनाच लावते खर तर इश्काची इंगळी. मन जिंकायला येते आमची लाडकी चिंगळी. अरे कोण म्हणलं चिंगळी? हा, गावाचा माहोलच बदलून टाकले की तिने. नंदेश दादा, काय वाटलं? बापरे, फुल ऑन एंटरटेनमेंट. क्या बात है. गॉड ब्लेस यू. अंकिता, मला असं वाटतं ना तुझ्यात उपजतच एक असा अवखळपणा आहे जो खूप भिडतो. म्हणजे ते गावाकडे तुला 13 कोंबडे पकडावे लागले, पण तुझा हा अवखळपणा पाहून असे हे जे शहरातले कोंबडे त्यांना पकडायची गरज नाही असं वाटतं मला. आम्ही सगळे असे रांगेत उभे राहू तुझ्यासोबत स्वतः. सो ती अदा, तो नखरा आणि तो अवखळपणा आहे आणि त्यात एक इनोसन्स पण आहे ऍट द सेम टाइम, जो खूप भिडतो, खूप आवडतो, हवासा वाटतो, बघताना अजून पाहावंसं वाटतं. तर आता यानंतर येणारे नाचून नाचून फुटल्या भावदांच्या फरशा, अशी आमची वर्षा.
जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया वैष्णवीचं. तर मंडळी, आता पुढची जी कोण शहरातली पोर येणार आहे ती दिसाला आहे दमदार, बोलायला आहे धारदार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नेहा भोसलेचं. लागली तिला कुठली ओळख सांगायची गरज नाही. सध्या ती या घराची मालकीनबाई आहे. अशी आमची रमजा. आता आपण सगळ्या मुलींना पण बोलवूया. अंकिता, स्नेहा, वर्षा आणि वैष्णवी. एक गोष्ट तुम्हाला गावातनं शहराकडे घेऊन जायची असेल तर ती कुठली घेऊन जाल? मिनिमम रिसोर्सेसमध्ये ते कंटेंट कसे राहतात अँड मी ते शहरात नेणार माझ्यासोबत. व्हेरी नाईस. माझ्यासाठी आनंद हे शब्द आपल्या मुंबईकर विसरल्यात. नुसतं एक सेल्फीसाठी स्माईल घेणं हे वेगळी गोष्ट झाली आजकाल. तर मी जेव्हा पण माझ्या घरी यायची, माझी आजी काय ग बाळा जेवली का, तर ते हसू, दॅट स्माईल इज व्हेरी प्रेशियस. आणि मला ते घेऊन जायचं आहे की हसू इम्पॉर्टंट आहे. व्हेरी नाईस. खूप छान. मला असं वाटतं की मी या क्षणात कसं आपण राहावं हे शिकले गावातून. ओठांनी तर खूप हसले मी आजपर्यंत, पण गावात येऊन माझा मन हसला. तिचा मन हसला पण शब्द सगळा तोंडात फसला. एक गोष्ट मी गावातून शहरात घेऊन जाईल ती आहे पेशन्स. कारण शहरात पेशन्स खूप कमी आहे. सगळ्यांना सगळ्या गोष्टी फटाफट फटाफट पाहिजेत. तर पेशन्स मी एक गोष्ट घेऊन जाईल शहरात. वा, मस्त. मला असं वाटतं की साधेपणा आहे, जी सिम्प्लिसिटी आहे ती मला शहरात घेऊन जायला खूप आवडेल. असं सोडणार नाहीये. तुमच्या बरोबर पण छोटीशी मोहीम होणार आहे. आणि मोहीम किती महत्वाच्या असतात तुम्हाला माहिती आहे. हो. आणणार आहे साहित्य. काय झालंय, नाणं लपवलंय. तुम्ही खूप चूलवर अशी फुंकणी केली की नाही, फुंकर मारून त्यातलं नाणं बाहेर काढायचंय. जो कोण नाणं बाहेर काढेल हात न लावता तो असणार या मोहिमेचा विजेता. तयार आहात? हो. तुमची वेळ सुरू होते आता. वा 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 वा. सगळ्यांचं पहिले अभिनंदन की 1 मिनिटाच्या आत तुम्ही नाणं बाहेर काढलं. कुंकर मारायला बरोबर शिकलायत तुम्ही. तर या मोहिमेची विजेती आहे स्नेहा. तर मंडळी, कोण होणार आहे या पोरींपैकी
मिस बावधान. हे सांगण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो आपले परीक्षक काय झालंय 2 नाव आहेत आणि त्यांच्यात जोरदार चुरस झालेली असं मला वाटतंय. मला असं वाटतंय की काश्मीर तूच सांगितलं पाहिजेस. बोलून टाक. एक नाव आहे रामशा, दुसरं नाव आहे अंकिता. सो एक विनर असणार आहे आणि एक रनर अप असणार आहे. क्या बात है. क्या बात आहे. म्हणजे मी मिस बावधन जिंकली आहे. मी पूर्ण गावाचं प्रेम जिंकली आहे आणि वा मम्मा पप्पा भेटला आपल्याला. एक क्राऊन भेटणं म्हणजे असं एक सारखा ताज होत आहे. मिस बावधान झाली पण मला असं वाटलं मी मिस युनिव्हर्स झाली. तुम्ही दोघी तुमच्या जागेवर जाऊन बसू शकता. थँक्यू. मला असं वाटतंय जाता जाता एक काही मोलाचा सल्ला जर देता आला तर. मी काय सांगणार, फक्त एवढंच सांगेन की आपण सगळ्यांनी डाऊन टू अर्थ राहूया आणि या मातीत जसे तुम्ही आलात तसे मातीमध्ये मिसळून जा आणि मुंबईकरांना ही माती काय आहे हे दाखवून द्या. बस एवढंच सांगू इच्छितो. आज 2 जणींना क्राऊन मिळालाय म्हणजे बाकी जणी ज्या आहेत त्या लुझर नाही आहेत. मला असं वाटतं की ही एक कॉम्पिटिशन आहे. ही शेवटपर्यंत एक कॉम्पिटिशन राहणार. सो कीप द स्पोर्ट्समन स्पिरिट अलाइव्ह.